नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपल्या बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, NICL याचं असिस्टंटचं जे नोटिफिकेशन आहे मित्रांनो पब्लिश झालेलं आहे. तब्बल 500 इतक्या वॅकन्सीज आहेत. आता या वॅकन्सीज ज्या 500 आहेत, या वॅकन्सीज कुठल्या कुठल्या कॅटेगरीला किती जागा आहेत आणि याच्यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे, परीक्षेचा पॅटर्न कसा आहे, एक्झामची डेट काय आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात रजिस्ट्रेशनला कधी होणार आहे किंवा झालेली आहे, या सगळ्यांची माहिती कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त माहिती या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला देणार आहे. बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कॅन्डिडेटपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायलाही विसरू नका. आणि बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केल्याच्या नंतर, म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्या परीक्षांचे अपडेट मिळतील. चला बघूया असिस्टंटचं हे नोटिफिकेशन NICLचं महत्त्वाच्या याच्या ज्या तारखा आहेत, डिटेल्स त्याच्याबद्दल आधी पाहूया. मित्रांनो, SBI क्लरिकल 2024चं नोटिफिकेशन आउट झालेलं आहे. त्याचा व्हिडिओ ऑलरेडी बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला तो आहे. त्याची जी बॅच आहे मित्रांनो ही आजपासनं 23 डिसेंबरपासनं म्हणजे आजपासनं सुरू झालेली आहे. तुम्ही ही बॅचही जॉईन करू शकता, ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीही प्लॅटफॉर्ममध्ये ही बॅच मित्रांनो अवेलेबल आहे. ही सगळी टीम तुमच्या सोबत असणार आहे कोचिंगसाठी. सोबत मित्रांनो SSCच्या ज्या एक्झाम्स आता होऊ घातलेल्या 2025ला 2025ला, तर या सगळ्या एक्झामसाठीची जी नवीन बॅच आहे, न्यू बॅच जी मित्रांनो आहे ती 1 जानेवारीपासून सुरू होते आहे. यालाही तुम्ही मित्रांनो जॉईन करू शकता. अधिक माहितीसाठी, डिटेल इन्फॉर्मेशनसाठी कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. फोन उचला, कॉल करा आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या. किंवा बोर्डेज करिअर अकॅडमीची मेन ब्रांच छत्रपती संभाजीनगरला मित्रांनो आहे, संत एकनाथ रंगमंदिरच्या बाजूला, तिथे येऊन तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता. बघूया NICL असिस्टंटचं हे नोटिफिकेशन मित्रांनो पब्लिश झालेलं आहे. त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न मित्रांनो मी करणार आहे. बघा, स्टेट वाइज वॅकन्सीज मित्रांनो 500 वॅकन्सीज आहेत. स्टेट वाइज वॅकन्सीज इथे दिलेल्या आहेत. मी डायरेक्ट महाराष्ट्र मध्ये जातो आहे. महाराष्ट्र बघा मित्रांनो, महाराष्ट्र जे आहे त्या वॅकन्सीज 105 इतक्या वॅकन्सीज 500 पैकी या 105 तब्बल 105 वॅकन्सी या महाराष्ट्रात मित्रांनो आहे. 105 कॅटेगरी निहाय या वॅकन्सीज इथे दिलेल्या आहेत, त्या तुम्ही नीट बघून घ्या आणि मग मित्रांनो याला अप्लाय करा. आता याच्यामध्ये SC ST OBC आणि ओपन कॅटेगरीच्या ज्या जागा आहेत त्या सगळ्या मेन्शन केलेल्या आहेत. ठीक आहे, टोटल वॅकन्सीज 500 आहे. इम्पॉर्टंट डेट्स बघूया मित्रांनो. इम्पॉर्टंट डेट्स आहेत 17 डिसेंबर 17 डिसेंबर पासून ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आहे आणि 1 जानेवारी 1 जानेवारी 2025 ही त्याची लास्ट डेट मित्रांनो अप्लाय करण्यासाठीची आहे. सोबत याची टियर 1 एक्झाम, टियर 2 एक्झाम कधी होईल, 2 फेज मध्ये एक्झाम आहे मित्रांनो. त्यातली टियर 1 जी आहे 27 जानेवारी 2025 ला ही एक्झाम टियर 1 होणार आहे, म्हणजे प्रिलिमिनरी. आणि जी मेन्स असेल ती 2 मार्च 2 मार्चला मित्रांनो ही एक्झाम मेन्शी होणार आहे. ठीक आहे, कॉल लेटर जे आहे ते तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटला किंवा तुमच्या मेलवर एक 7 ते 8 दिवस मित्रांनो आधी तुम्हाला ती येऊन जाईल. बाकी डिटेल इन्फॉर्मेशन साठी ही वेबसाईट आहे www.newindia.co.in ही ऑफिशियल वेबसाईट आहे. या इम्पॉर्टंट मित्रांनो या डेट झाल्या. एलिजिबिलिटी क्रायटेरिया बद्दल आपण थोडंसं बघून घेऊया मित्रांनो. याच्यामध्ये मिनिमम एज जे असणार आहे ती किती लागणार आहे, तर मिनिमम एज 21 इयर्स आणि मॅक्सिमम एज जे आहे 30 इयर्स आहे. काउंट कधीपर्यंत होणार आहे, तर 1 डिसेंबर 2024 पर्यंत हे एज मित्रांनो काउंट असणार आहे. आणि मिनिमम एज 21 इयर्स आहे, मॅक्सिमम 30 इयर्स आहे. नेहमीप्रमाणे SC ST 5 इयर्स एज रिलॅक्सेशन आहे. अदर बॅकवर्ड क्लासेस 3 इयर्स,
त्याच्यानंतर बाकीच्या ज्या नेहमी एज रिलॅक्सेशन्स आहेत प्रत्येकासाठी ते इथं मेन्शन केलेलं आहे. ज्या ज्या कॅटेगरीमध्ये आपण येतात ते आधी व्यवस्थित बघून घ्या आणि मित्रांनो अप्लाय करा. अगदी अप्लाय करताना आधी सगळं नोटिफिकेशन वाचून घेतलं पाहिजे. कोण याला अप्लाय करू शकतं तर कॅन्डिडेट मस्ट मिनिमम क्वालिफिकेशन जे आहे ते आहे ग्रॅज्युएशन, एनी डिग्री मित्रांनो कुठलाही ग्रॅज्युएट याला अप्लाय करू शकतो. ठीक आहे. द कॅन्डिडेट शुड हॅव पास इन इंग्लिश ॲज वन ऑफ द सब्जेक्ट ॲट SSC, HSC, इंटरमिडिएट, ग्रॅज्युएशन लेवल. मित्रांनो इंग्लिश हा सब्जेक्ट कंपल्सरी तुमचा एक सब्जेक्ट म्हणून असला पाहिजे. मी आता सांगितलेलं 10th, 12th आणि ग्रॅज्युएशन मध्ये ते सगळ्यांचं जवळपास सगळ्यांचाच हा सब्जेक्ट मित्रांनो असतो. तुमचा असेल तर तुम्ही याला अप्लाय करू शकता. आणि 1/12/2024 पर्यंत तुमच्याकडे डिग्री मित्रांनो ही असली पाहिजे किंवा त्या डेट पर्यंत तुमच्याकडे जर डिग्री सर्टिफिकेट असेल किंवा येणार असेल, तुम्ही जर ऍपियर असाल तर याला अप्लाय मित्रांनो करू शकता. कुठल्याही पर्सेंटेजची अट याला मित्रांनो नाही आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. आता सगळे इन्स्ट्रक्शन्स आहेत मित्रांनो, याच्यात गाईडलाईन दिलेले आहेत वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार. EWSच्या आहेत, बाकीच्या सगळ्याच. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग मित्रांनो याच्याबद्दलची पण माहिती आहे. सिलेक्शन प्रोसिजर कशी होणार आहे, Tier 2 आणि Tier 1 म्हणजे प्रिलिमिनरी आणि मेन्स अशी एक्झाम मित्रांनो असेल. त्याच्यामध्ये Tier 1 चा जो पॅटर्न आहे, एक्झामचा पॅटर्न तो बघूयात. 100 मार्क्स आहे टोटल आणि तितकेच नंबर ऑफ क्वेश्चन आहेत. नेहमीप्रमाणे जो IBPS चा बँकेच्या एक्झामचा जो एक्झाम पॅटर्न असतो सेम तोच पॅटर्न आहे, वेगळा काहीच नाही आहे. त्यामुळे खूप सिन्सिअरली सिरियसली या एक्झामकडे आपल्याला बघावं लागणार आहे. टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज 30 क्वेश्चन 30 मार्क्स 20 मिनिट्स आहेत मित्रांनो. टेस्ट ऑफ रिजनिंग 35 क्वेश्चन 35 मार्क्स 20 मिनिट. न्यूमेरिकल एबिलिटी 35 क्वेश्चन 35 मार्क्स 20 मिनिट असे टोटल नंबर ऑफ मार्क्स आहेत 60. टोटल नंबर ऑफ मिनिट आहेत 60. सेपरेट टाइम अलाउड केलेला आहे मित्रांनो. त्याच्यानंतर याच्यात मिनिमम क्वालिफाईंग मार्क तुम्हाला घेणं आवश्यक आहे प्रिलिमिनरी मध्ये, मगच तुम्ही मित्रांनो शॉर्टलिस्ट व्हाल मेन्स आहे. ठीक आहे. मेन्स एक्झाम मित्रांनो मार्च मध्ये होणार आहे, मी आता सांगितल्याप्रमाणे. मग मेन्सला एक्झामचा पॅटर्न काय असेल तर मेन्सचा एक्झामचा पॅटर्न मित्रांनो 4 सेक्शन 5 सेक्शन आहेत. 200 नंबर ऑफ क्वेश्चन आहेत. 250 मार्क्स आहेत. कसे आहेत तर टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज 40 क्वेश्चन 50 मार्क्स. टेस्ट ऑफ रिजनिंग 40 क्वेश्चन 50 मार्क्स. न्यूमेरिकल एबिलिटी म्हणजेच मॅथ्स 40 क्वेश्चन 50 मार्क्स. कम्प्युटर नॉलेज 40 क्वेश्चन 50 मार्क्स. टेस्ट ऑफ जनरल अवेअरनेस 40 क्वेश्चन 15 मार्क्स. आणि सेपरेट टाइम मित्रांनो या प्रत्येकासाठी अलाउड केलेला आहे 30 मिनिट. हे 30 मिनिट जे आहे ते टेस्ट ऑफ रिजनिंग इंग्लिश आणि न्यूमेरिकल एबिलिटी साठी आहे. आणि 15-15 मिनिटं जे आहेत ते मित्रांनो कम्प्युटर नॉलेज आणि जनरल अवेअरनेस साठी आहे. त्यातला इंग्लिश जर का सेक्शन सोडला तर बाकीचे सगळे सेक्शन जे आहेत त्याचं मीडियम ऑफ एक्झाम इंग्लिश किंवा हिंदी असं मित्रांनो असणार आहे, इंग्लिश आणि हिंदी मध्ये. ठीक आहे. बघूया आता याच्यामध्ये कॅन्डिडेट क्वालिफाईंग इन द ऑनलाइन मेन एक्झामिनेशन विल बी शॉर्टलिस्ट अँड कॉल फॉर द रिजनल लँग्वेज टेस्ट बिफोर फायनल सिलेक्शन. महत्वाचं आहे मित्रांनो इथे जे आहे लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट होणार आहे, रिजनल लँग्वेज टेस्ट होणार आहे. याचा अर्थ असा होतो की खूप चांगला मित्रांनो म्हणजे कुठल्याही स्टेटचा मुलगा कुठल्याही वेगळ्या स्टेटमध्ये जर त्याला अप्लाय करायचा असेल तर त्याला या रिजनल लँग्वेज टेस्टला आधी सामोरं जावं लागेल, ती क्वालिफाय करावं लागेल, ती क्लिअर करावी लागेल आणि मगच मित्रांनो त्याचं फायनल सिलेक्शन मित्रांनो इथून होणार आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. रॉंग आन्सर साठी पेनल्टी मार्क्स आहेत 0.25 इतकी निगेटिव्ह मार्किंग मित्रांनो याच्यामध्ये असणार आहे, दिलेलं आहे. करेक्टेड देयर विल बी पॉइंट फॉर रॉंग आन्सर्स मार्क्स. यस नेहमीप्रमाणे जे आहे ते रॉंग आन्सर साठी निगेटिव्ह मार्किंग मित्रांनो आहे. पुढे जाऊया. सगळे इन्स्ट्रक्शन मित्रांनो आहे, डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे त्याच्याबद्दलची माहिती आहे. रिजनल लँग्वेज टेस्ट बद्दलची संपूर्ण इन्फॉर्मेशन माहिती इथे दिलेली आहे. डॉक्युमेंट काय काय अपलोड तुम्हाला करायचे आहे रिजनल लँग्वेज टेस्टच्या वेळेस त्याच्याबद्दलची पण पूर्ण इन्स्ट्रक्शन इथे मित्रांनो दिलेलं आहे. एक सेपरेट व्हिडिओ सिलेबस आणि याच्यावरचा आपण करणार आहोत. बाकी पुढे जे महत्त्वाचं आहे ते बघूया. एक्झामिनेशन सेंटर्स
महाराष्ट्रातले एक्झामिनेशन सेंटर जे आहे ते आहे मित्रांनो अमरावती, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद मित्रांनो, त्याच्यानंतर चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे आणि रत्नागिरी इतके मित्रांनो हे एक्झामचे सेंटर महाराष्ट्रासाठी अवेलेबल असणार आहे। आपण ज्या ज्या ठिकाणी तुम्ही आपले रेसिडेन्स आहे त्याच्यापासून जवळ असणार जे कुठलेही सिटी असेल ते तुम्ही चूज करू शकता आणि एक्झामला 1 तास आधी तुम्हाला पोहोचायचं आहे। त्याच्याबद्दलचं इन्स्ट्रक्शन्स एक सेपरेट व्हिडिओ करून आपण मित्रांनो देणारच आहोत नेहमीप्रमाणे। फीस किती असणार आहे? ऍप्लिकेशन फीस तर 100 रुपीज मित्रांनो SC ST आणि PWPD आणि एक्स सर्व्हिसमॅन साठी आहे। त्याच्यानंतर इथे जे आहे ऑल कॅन्डिडेट अदर दॅन जे ओपन जे कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहेत त्या सगळ्यांसाठी OBC आणि ओपन 850 इतकी ही जी आहे ऍप्लिकेशन फीस मित्रांनो इथे असणार आहे। ठीक आहे, तर हे सगळे इन्स्ट्रक्शन आहेत, महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन जे ऑनलाइन रजिस्ट्रेशन करताना खूप महत्त्वाचे आहेत। बाकी डिटेल जे आहे सगळं व्यवस्थित वाचून घ्या आणि मित्रांनो अप्लाय करा। अप्लाय करताना स्वतः बसून तिथं अप्लाय करा, कोणाला एखाद्या इंटरनेट कॅफेवर जाऊन त्याला डॉक्युमेंट देऊन मग त्याला तुम्ही अप्लाय करायला सांगता आणि निघून जाता असं करू नका मित्रांनो। 500 जागा आहेत, 500 वॅकन्सीज आहेत। लास्ट डेट लक्षात ठेवा, पुन्हा रिपीट करतोय 1 जानेवारी 2025 ही त्याची लास्ट डेट आहे। आता अप्लाय करायला मित्रांनो हरकत नाही, परंतु अप्लाय करण्याच्या आधी व्यवस्थित नीट नोटिफिकेशन वाचून घ्या शेवटपर्यंत मित्रांनो। हा व्हिडिओ आपण बघितलेलाच आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा जर काही डाउट्स असतील तर। इथेच थांबतो, त्याच्या आधी पुन्हा एकदा मित्रांनो नवीन बॅचेस बोर्डेज करियर अकॅडमीच्या सुरू झालेली आहे। SBI ची 23 डिसेंबर 2024 पासून ही सुरू झालेली आहे आणि SSC च्या सगळ्या बॅचेस ज्या आहेत मित्रांनो 1 जानेवारी पासून सुरू होत आहेत। चला इथेच थांबतो, जय हिंद, जय महाराष्ट्र।